महाराष्ट्र मनसे माथाडी चिटणीस श्री योगेशजी मोहिते यांच्या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत। योगेशजी मोहिते या ठिकाणी आपलं हार्दिक स्वागत आहे। संतोष सर पुढे चला। बाबू जॉर्ज 11 स्टार कल्याण या संघाचा एक अतिरिक्त खेळाडू आले का बोनी? चला, हरकत नाही, ऑल द बेस्ट। आणि रोहन स्टार्ट द मॅच। आणि सम्मित पहिलं षटक, पहिला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय, सुसंधी होती आणि ज्याचा क्रिकेटचा सामना बघण्यासाठी लांबून लांबून प्रेक्षक येतात तोच लॅबो या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती बाद होतोय। चुकीचा कॉल दिला जातोय। राहुल सुरवाडे उर्फ लॅबो आणि नक्की शांत आणि संयमी दिसणार आमचा संघाचं खातं न उघडता सुनील विश्वकर्मा उर्फ गांगुली नवीन फलंदाज। सुनील विश्वकर्मा गांगुली नावाने का ओळखला जातो? क्रीडा रसिकांमध्ये एक प्रश्नचिन्ह नक्कीच असेल। त्याची खेळपट्टीवरती उभी राहण्याची जी स्टाईल आहे आणि खेळण्याचा जो प्रयास तो करतो तो नक्कीच कॉपीकट सौरभ गांगुली यांच्यासारखा नक्कीच पाहायला मिळेल। पुन्हा एकदा सुमित तयार, टाकलेला चेंडू पुन्हा एकदा निर्धाव पाहायला मिळतोय। काय बॉलिंग टाकली जाते, सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा आणि निर्धाव चेंडू। पुन्हा एकदा चेंडू टाकलाय जोगेश्वरीला आणि गेलाय मालाडला, अवांतर चेंडू, व्हाईट बॉल। पुन्हा एकदा हलकाच तटवलाय, चेंडू ओलावर जातोय। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला जातोय। लास्ट बॉल ना, धावसंख्या बोर्डवरती पाहायला मिळते ती एक गड्याच्या मोबदल्यात एक धाव। पुन्हा एकदा हलकासा तटवलाय आणि नक्कीच अशा खेळपट्टीच्या आतमध्ये आपण पाहतोय एक वृक्ष सुद्धा आहे। बऱ्याच ठिकाणी अशा स्टेडियममध्ये एखादं झाड असतं, त्या झाडाला लागलं आणि त्या झाडाला जर लागला तर घुशांकित धाव नक्कीच बहाल केली जाईल। लाईनच्या वरती म्हणजे जी पडदा जी आपण लावली ती लाईन पकडली जाईल। खाली त्याला अडला तर बॉल नक्कीच धावून काढले जातील। पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉल पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतोय मॅचची एज घेतली जाते। षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येत आणि धावा होत आहेत त्या एक गड्याच्या मोबदल्यात 3 धावा। 4 धावा झाल्यात। गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये म्हटलं दूरदृष्टी आहे, डोळ्यावरती चष्मा आहे, मगाशी पिष्पांड सुद्धा सांगितला कुठलं सध्या जॉबला आहे म्हणजे कॉलेज झालंय, तरुणपणामध्ये कॉलेज केलंय आणि दूरदृष्टी आहे म्हणजे चष्मा नक्कीच लागलाय। अचूक स्कोर नक्कीच झाला पाहिजे, वादग्रस्त होता कामा नये, कारण पहिलं पर्व आहे आणि नावसुद्धा आहे चषकाचं छावा आणि 2025 हे चषक। नक्कीच वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक आशिष केनी। एक शांत आणि संयमी कर्णधार म्हणजेच रोहन चिल्ले।
लेग साईडच्या दिशेने चेंडू ट्रॅपल होतोय, अचूक फेक झाली असती तर नक्कीच सुसंधी होती. एक संघ कर्णधार पदू यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. क्रिकेटच्या आवडीच्या माध्यमातून फक्त वय वाढत नसतं असलं तरी सुद्धा क्रिकेट सातत्याने अष्टपैलू व्यक्तिमत्व. काय चेंडू टाकलाय, सुरेख चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या झाली ती 5 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये घोषांकी क्षेत्र आहे. 1 धाव नक्कीच पाहायला मिळते. स्टेप वाढून खेळायचा प्रयत्न आणि नक्कीच सुमित यांचं कौतुक करावं लागेल. संमित यांचं कौतुक करावं लागेल. 4 धावा नक्कीच वाचवल्यात. गुड फिल्डिंग. पुन्हा एकदा आशिष तयार. हलकाच टाकलाय चेंडू, निर्धाव जातोय, विसावतोय यष्टीच्या हातामध्ये. गुड बॉलिंग. आणि या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. 1 to go. शेप पाडून खेळायचा प्रयत्न आणि नक्कीच संयमी म्हटलं होतं पण संयम सुटलाय. थोड्याच अवधीमध्ये या ठिकाणी साहेबांचं इथे आगमन होत आहे. ठाण्याचा डहाण्या वाघ ज्याच्या नावातच दरारा आणि जोगेश्वरीचं जाज्वल्य प्रेम ज्याच्या डोळ्यामध्ये आहे असं आमचा अविनाश दादा यांचं इथे आगमन होणार आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे. पुढील षटक संतोष सर. थँक्यू विजय सर. क्रीडांगणाच्या समोर प्रवेशद्वाराजवळ ज्या गाड्या लावलेल्या आहेत त्या गाड्या थोड्याशा बाजूला करायचं आहे. नक्कीच जुना चेंडू ज्यांचं आगमन आणि ज्यांची आतुरता आपण पाहतोय. नक्कीच ठाण्याचा वाघ असं म्हटलं जातं. असे नामांकित व्यक्तिमत्व, एकच दादा एकच वादा आणि आमचे अविनाश दादा. मिलिंद सर पॉवर प्ले, नक्कीच पॉवर प्ले या ठिकाणी घेतला जात आहे. बॅटिंग चॉईस आहे, धावसंख्या झाली नाहीये म्हणून घेतलेला निर्णय नक्कीच पाहायला मिळतोय. गोलंदाज मंदार वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 3रं षटक. काय चेंडू टाकलाय, ट्रॅव्हल नक्कीच झालाय. स्ट्रेट ड्राईव्ह जातोय सीमा रेषा पार. डीजे दादा संख्या नक्कीच धावली आहे. थँक्यू. 11 धावा बोर्डवर पाहायला मिळत आहेत. लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि नक्कीच दुसरा चौकार पाहायला मिळतोय. कुण देतोय. क्रीडा रसिकांना 2 चौकार आवडले असतील तर जाऊ जा, टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत. हॅट्रिक चौकार येतोय का आपण नक्कीच पाहूया. सुरेख फलंदाजी, धावसंख्या नक्कीच धावली आहे 15 धावांवरती. 15-15, लॉस ऑफ 2 विकेट्स. क्रीडा रसिक बारेगडचे थोडेसे हात काढा. त्या ठिकाणी जो पडदा आहे वादग्रस्त निर्णय होणार नाही याची खबरदारी तुम्ही नक्कीच घ्यायची आहे. थोडंसं मागे रेलून राहा. ठाण्याचा डहाणा वाघ या ठिकाणी अविनाशजी यादव साहेब यांच्या ठिकाणी थोड्या वेळामध्ये आगमन. त्यांचं इथे आपण सहर्ष स्वागत करणार आहोत.
सुंदर या ठिकाणी आजचं हे पहिलं पर्व आपण बघत आहोत. संतोषजी कमॉन सुनील, हॅट्रिक चौकार नक्कीच झाला पाहिजे. 2 चौकारांच्या माध्यमातून 15 धावा बोर्डवर पाहायला मिळत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा. पुन्हा एकदा मंदार थोडेसे टाकल्या, चेंडू गरकर फिरलाय, काय एफर्ट दिले. या ठिकाणी आगमन झालेलं आहे. चंदन सिंग यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. ओळखले जातात असे प्रवीण पाटील, नवीन बॅटर. पुन्हा एकदा मंदार तयार. मंदार यांनी कमबॅक केलंय. 2 चौकाराच्या माध्यमातून विकेट नक्कीच मिळवली आहे. वेग आणि वेगात टाकलेला चेंडू पुन्हा एकदा निर्धाव उसवतोय. सुरेख क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळते. 3रं षटक प्रगतीपथावर असताना बॅटिंग पॉवर प्ले चॉईस आहे आणि तेच षटक पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू आणि कौतुक नक्कीच करावं लागेल. दुसरी सुसंधी आहे आणि फलंदाज नक्कीच बाद होतोय. रिव्ह्यू घेतला जातोय. रनआउट आहे की नाही हे बघण्यासाठी. फक्त आयोजक कमिटीमधील एक प्रतिनिधी नक्कीच जातील आणि रनआउटचे चेक करतील. विजय दादा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक सुंदर हा कार्यक्रम या ठिकाणी आपला 19वा वर्धापन सोहळा आणि या सोहळ्यात या ठिकाणी मनसेचा अर्थात ठाण्याचा ढाण्या वाघ, सर्वांचा लाडका दादा अर्थात अविनाशजी जाधव याच्या ठिकाणी थोड्याच अवधीमध्ये इथे आगमन होत आहे. जोगेश्वरी म्हटलं की दादाचं जाज्वल्य प्रेम दिसून येतं. कोणीही कार्यकर्ता तिथे गेला तर दादा त्याला प्रेमाने आलिंगन देऊन त्याचं गाणं ऐकतो. मिलिंद नवीन बॅटर नक्कीच पाहायला मिळतात. हर्षित, पुन्हा एकदा मंदार. बाहेरून कोणी प्रेक्षकांनी उलू नका. 2 पंच आहेत नामांकित, संतोषजी राऊत आणि मिलिंदजी पाचारणे. नक्कीच अंपायर रिव्ह्यू घेतला जातोय. संतोषजी ठिकाणी बघितलं की हा जो खेळाडू होता त्याने रिव्ह्यू घेतला, त्याच्या पायातले शूज बघा या ठिकाणी. म्हणजे सध्या एक फॅड आलेलं नवीन या ठिकाणी क्रिकेट खेळामध्ये. आणि असं म्हटलं तर की राशीचा जो रंग असतो तो रंग जर वापरला तर आपल्याला त्यावेळेला म्हणजे खेळताना खूप त्याचे फायदे होतात. त्या अनुषंगाने ठिकाणी तुम्ही बघा की त्याच्या पायामध्ये एक ऑरेंज कलर आणि एक दुसरा जो आहे तो स्काय ब्लू या ठिकाणी. आणि या ठिकाणी फलंदाज दांडी गुल होते फलंदाजाची.
वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक संमित. टाकलेला चेंडू नक्कीच दंडित केला जातोय. अष्टपैलू पंच मिलिंद पाचारणे. व्हाईट बॉल. हलकाच या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव नक्कीच पाहायला मिळाली. घोषांकी क्षेत्र या ठिकाणी साहेबांचं आगमन होत आहे. तिकडच्या गाड्या आपण काढून घ्यायच्या प्लीज जरा. सन्माननीय अविनाशी जाधव साहेब यांच्या ठिकाणी आगमन होणार आहे. आणि पुन्हा एकदा दांडी 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 गुल होती. काय चेंडू टाकलाय. सुरेख फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते आणि कौतुक नक्कीच करावं लागेल. ज्यावेळेस चेंडू जातोय विदिन सेकंद मध्ये रिटर्न दिला जातोय. राजू यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. मगाच्या आपण फिल्डिंग करताना पाहिलं एक रनआउट नक्कीच गांगुली बाद झाले. त्यावेळेस टाकलेला थ्रो सुद्धा अचूक होता. आणि आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न स्वीपचा करायचा प्रयत्न फलंदाज बाद होतोय. बॉक्सच्या बाहेर मारून पुढचा धक्का नक्कीच बसतोय. 7 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या नक्कीच स्थिरावती आहे. 18 18 धावा. आणि नक्कीच नवीन बॅटर अमित या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 18 लॉस ऑफ 7 विकेट्स. पुन्हा एकदा सुमित. पंच नक्कीच दंडित करतायत. व्हाईट बॉल. एकत्रित चेंडू नक्कीच टाकावा लागेल. आणि सुरेख क्षेत्ररक्षण नक्कीच पदू यांचं पाहायला मिळतंय. मगाशीच म्हटलं वय फक्त एक नंबर असतो, परंतु क्रिकेटच्या आवडीच्या माध्यमातून संघनायक पदू. स्वीपचा सुरेख फटका. एक धाव नक्कीच पाहायला मिळते. या सुंदरशा चषकाचं आयोजन यांनी केलं ते म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या मोनिकाताई फर्नांडिस यांच्या सुंदर अशा या संगनमताने या ठिकाणी मनसे सर्व पदाधिकारी आणि थोड्याच वेळामध्ये यांचं आगमन होतं, ज्यांची आपण या ठिकाणी कटाक्षाने वाट बघत आहोत. ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके श्री अविनाशजी जाधव साहेब यांच्या ठिकाणी इथे आगमन होत आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे. धावसंख्या नक्कीच होती आहे ती 20 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. ज्याच्या नावामध्ये आहे हिट असा हा रोहित. राजेश सकट यांचे बंधू रोहित सकट. पाहूया वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचे निर्णायक 6 चेंडू. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन मध्ये थोडासा बदल नक्कीच केला जातोय. उलटा चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. लेग साईडच्या दिशेने टॅबल होतोय. एक धाव नक्कीच पाहायला मिळेल. बोर्डवरती स्कोर होतोय 2-1-21. पुन्हा एकदा हलकाच
चेंडू उडवला जाईपर्यंत मिळते ती एक धाव. शेवटचा आणि निर्णायक काही महत्त्वाचे 4 चेंडू आणि या फटक्याला अंडर ऑफ क्रिकेट स्पर्धेमध्ये बाद ठरवलं जातं. डीजे दादा लगाव गाणा जरूर. मोनिकाताई नवीन बॅटर नक्कीच विशाल पाहायला मिळतात. चेंडू टाकला ब्लॉक होलमध्ये. नक्कीच लेग साईडच्या दिशेने आशिष केनी अडवतात. एक धाव नक्कीच पाहायला मिळते. पुन्हा एकदा घुशांकी क्षेत्रातील एक धाव नक्कीच पाहायला मिळतील. चोवीस धावा. काय चेंडू टाकला आहे आणि नक्कीच इनिंग समाप्त होती आहे. धावसंख्या झाली ती 24. जिंकायला हव्या त्या 30 चेंडूमध्ये 25 धावांचं लक्ष्य. आपल्या सर्वांच्या लाडक्या सौ मोनिकाताई फर्नांडिस यांचं सुंदर हे आयोजन आहे आणि त्यांच्या या आयोजनाखाली त्यांची संपूर्ण टीम उत्तम काम करत आहे. ठिकाणी मनसेचे सर्व पदाधिकारी व्यासपीठावरती विराजमान आहेत. वाट बघतात ते म्हणजे केव्हा एकदा अविनाशी जाधव यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांची आतुरता इथे लागलेली आहे आणि सामना अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये या ठिकाणी पहिली इनिंग झालेली आहे. प्रसिद्ध क्रिकेट समालोचक कॉमेंट्री करणारे आमचे संतोषजी कदम साहेब या ठिकाणी खरोखरच सर उत्तम आपलं हे समालोचन आहे. या ठिकाणी आपण बघत आहोत की मराठीचा शब्द भंडार या ठिकाणी आपण कशा प्रकारे वापर करतो आणि कानाला किती तुम्हाला या ठिकाणी आस्वाद मिळतो असं छानशी त्यांची वाणी आहे. आणि पुढील षटक सुरू करण्यापूर्वी मी विनंती करतो संतोष सर आपण पुढे सुरू करूया. नक्कीच 30 चेंडूमध्ये हव्यात त्या 25 धावांचं लक्ष नक्कीच पाहायला मिळते आणि 2 नामांकित नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांची आतुरता आपल्याला लागली आहे. आणि ठाण्याचं असं अष्टपैलू व्यक्तिमत्व एक आमचे लाडके दादा असे आमचे अविनाश दादा जाधव यांचं या ठिकाणी नक्कीच आगमन होईल. कडा रसिकांच्या माहितीकरता थोड्याच अवधीमध्ये त्यांचं शुभ आगमन या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. मॅचच्या दिशेने वळूया. पहिलं षटक नक्कीच घेऊन येत आहेत. बॉलरचं नाव काय मित्रा? लॅबू सूरज, आशिष आणि करण. पुन्हा एकदा पंचदंडित करतायत. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने गंगुली यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. काय फिल्डिंग एफर्ट्स दिले आहेत. क्षेत्ररक्षण. ओके. गेटवर कोणीतरी मोबाईल हरवला आहे कुणाचा तरी. कृपया तो तिथून कलेक्ट करायचा आहे. कोणाचा तरी मोबाईल इकडे सापडलेला आहे त्याने कलेक्ट करायचा आहे. सॅमसंग A12 हा मोबाईल.
पुन्हा एकदा घोषंगी क्षेत्रामधील एक धाव नक्कीच पाहायला मिळते आहे. बोर्डवर धावसंख्या होती ती 2. आणि डबल बॅटने खेळलेला हा चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. घोषंगी क्षेत्रातील एक धाव नक्कीच पाहायला मिळेल. बिनबाद 3 धावा नक्कीच बोर्डवर. सूरज बॉलिंग मार्कवर. मॅच एज होती नक्कीच सुसंधी होती. अचूक फेक झाली असती. एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. धावसंख्या नक्कीच 5 या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा हलका तटवलाय. चेंडू फेकला जातोय तोपर्यंत निघते ती एक धाव. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. 1 to go. लेग साईडच्या जीसीने चेंडू ट्रॅव्हल जातोय आणि आशिष केनी यांच्या बॅट मधनं येतोय सीमा रेषा पार. 4 धावा. डीजे दादा ज्याला सापडला त्याचं कौतुक जरा जोरदार टाळ्या. याला म्हणतात प्रामाणिकपणाचं प्रतीक या ठिकाणी. नक्कीच नवीन गोलंदाज पाहायला मिळतात. हर्षित वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक. धावसंख्या नक्कीच पहिल्या षटकाच्या अंतर्गत पॉवर प्लेचं पहिलं षटक कंपल्सरी आहे. त्यामध्ये मिळत आहेत 10 धावा बिनबाद. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त चेंडू नक्कीच टाकावा लागेल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी. पुन्हा एकदा पंच दंडित करतात. व्हाईट बॉल. पंचांच्या हात समांतर चेंडू अवांतर. 16. चेंडू फिरवलाय आणि सुरेख प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला धक्का बसतोय आणि करण बाद आहेत. सूरज यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. काय चेंडू घेतला आणि कॅच विसावल्या हातामध्ये. नवीन फलंदाज सचिन. प्रत्येक संघामध्ये एक सचिन तरी नक्कीच असतो. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची आठवण नक्कीच करावी लागेल. पुन्हा एकदा या ठिकाणी व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. एकत्रित चेंडू टाकावा लागेल. दुसरा धक्का बसतोय. सचिन बाद होत आहेत. नाव का बॅट्समन. नवीन फलंदाज नक्कीच पाहायला मिळतात. सागर. पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. सीमा रेषा पार जातोय चौकार. धावसंख्या वाढतीये 21.
आणि सागर बाद होत आहेत. बाबतीनंतर आशिष केनी यांच्या बॅटमधनं पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू एक औपचारिकता नक्कीच पाहायला मिळते आहे. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईकवर येते आशिष केनी आणि नॉन स्ट्राईकला मंदार. नक्कीच ते घोषांकी क्षेत्रातील एक धाव नक्कीच पाहायला मिळेल. धावसंख्या होती ती 23. 2-3-23. अजूनही 2 धावांची आवश्यकता कंपल्सरी चेसच्या माध्यमातून. मारला फटका सुरेख आणि जातोय सीमारेषा पार आणि कौतुक करावा लागेल विजयी संघाचं RM रेनबो आणि सामनावीराचा पुरस्कार नक्कीच दिला जाईल. या ठिकाणी आपण ज्यांची आतुरतेने वाट बघत आहोत ते म्हणजे मनसेचे नेते ठाण्याचा ढाण्या वाघ या ठिकाणी अशी ख्याती जी निर्माण केली आणि महान पिढीला ज्यांनी वेळ लावलं. ज्यांनी 2 चौकार लगावले आणि या सामन्यामध्ये एक अष्टपैलू कामगिरी पार पाडली असा सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय आशिष केनी यांना. आशिष केनी आपण स्टेजवर जायचंय. आशिष सर एक मिनिट जरा एकदा. या ठिकाणी आमच्या या शंकरवाडीतील कट्टर महिला शिवसैनिक आणि वयाने फार सर्वांचा म्हणजे आम्ही यांचा आदर करायचो. त्यामध्ये आमच्या शिवसैनिक सुशीला घाडी यांचं अल्पशा आजाराने निधन झालेलं आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो माझी अशी आणि आम्हा आयोजकांची एवढी विनंती की आपण सर्वांनी थोडंसं 2 मिनिट उभं राहून त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करूया. कृपया शांतता राखा. या ठिकाणी सुशीलाजी घाडी यांच्या ठिकाणी अल्पशा आजाराने निधन झालेलं आहे. त्यांना भावपूर्ण आपण या ठिकाणी श्रद्धांजली देत आहोत. 2 मिनिटं जरा प्लीज. ओम साईराम. ओम साईराम. चला नाणेफेकीचा कौल करायचा आहे. त्या अगोदर आशिष केनी यांना सामनावीराचा पुरस्कार नक्कीच दिला जातोय. आशिष केनी या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा सामनावीराचा पुरस्कार नेक्स्ट मॅच नक्कीच पाहायला मिळेल. वेद 11 ओमकार मालाड विरुद्ध RM रेनबो.
चला, नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघ कर्णधार व्यासपीठावर चालायचं आहे. वेद11 ओमकार मालाड संघनायक आणि RM रेनबो. चला, टॉससाठी स्टेजवर या. पदू सर, टॉससाठी स्टेजवर जायचं आहे. अच्छा, आशिष किनी आहे, सूरज कुडा, हरकत नाही. या ठिकाणी आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहतोय, आमचे दादा, नक्कीच अविनाशजी दादा यांचं या ठिकाणी आगमन थोड्याच अवधीमध्ये होतंय आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये नाणेफेकीचा कौल क्वार्टर फायनलच्या मॅचचा नक्कीच केला जाईल आणि सामनावीराचा पुरस्कार सुद्धा आशिष केनी यांना दिलं जाईल. 2 मिनिटाच्या अवधीमध्येच या ठिकाणी त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तो वरती व्यासपीठावरती सर्व मान्यवरांची विजयदादा आपल्याला नक्कीच. यस सर, या ठिकाणी खरोखर आज फार आनंद वाटतो ठिकाणी की या सुंदर अशा सोहळ्याला ठिकाणी प्रमोदजी मस्कर साहेब, माजी विभाग अध्यक्ष, तसेच संध्याताई मोरे विभाग अध्यक्षा, आमच्या मंगलाताई भोबाटे उपविभाग अध्यक्ष जोगेश्वरी, सुशांतजी हरियाण जनहित उपविभाग संघटक, जगदीश भाटी विभाग संघटक व्यापारी संघटना, गंगाराम मंचकर शाखाध्यक्ष वार्ड क्रमांक 79, भरत आर्य उपविभाग अध्यक्ष, नितीन गावडे सचिव जोगेश्वरी, तसेच विनयाताई साटम शाखाध्यक्ष वार्ड क्रमांक 79, प्रकाश मेस्त्री उपाध्यक्ष सहकार सेना, रोहन चाळके शाखाध्यक्ष शाखा क्रमांक 74, तसेच विवेक अब्राहद विभाग संघटक सहकार सेना, योगेशजी मेहते महाराष्ट्र मनसे माथाडी चिटणीस, निखिलजी कदम साई युवा प्रतिष्ठान अध्यक्ष यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत, त्यांचं कौतुक, त्यांचे आभार, त्यांचं अभिनंदन. आज या ठिकाणी या टुर्नामेंटचं पहिलं दिवस या ठिकाणी बघत आहोत आणि या टुर्नामेंटच्या आयोजिका आपल्या सर्वांच्या लाडक्या सौ मोनिकाताई फर्नांडिस, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष, माजी विभाग अध्यक्ष जोगेश्वरी विधानसभा यांचं सुंदर आयोजन. आणि या चषकासाठी आता छावा चषक 2025 आयोजन यांनी सुंदररित्या केलं आणि या चषकासाठी महाराष्ट्राचे नामांकित क्रिकेट संघ या ठिकाणी त्यांचा सुंदर सहभाग. या ठिकाणी अतिशय चांगल्या पर्वात या ठिकाणी हे पहिलं पर्व आपण बघत आहोत. सन्मान